तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत विजय मांडकेकर आहेत, जे वामनदादांचे शिष्य प्रतापसिंह दादा बोदडेंचे स्नेही विजयदादा मांडकेकर आपल्यासोबत आहेत आणि वामनदादांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमामध्ये आपण त्यांची मुलाखत घेतोय. दादा, तुमचं सर्वप्रथम लीडर्स या आपल्या नव्या माध्यमामध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की वामनदादांचं आणि तुमचं जे नातं होतं ते नातं कसं? तर वामनदादा प्रतापसिंगाचे गुरु असल्यामुळे वामनदादा प्रतापसिंगाकडे यायचे चंबूरला, लालडोंगरला. तर मग त्यांचे गीत बित मी काय त्यांनी फेर केलं, रफ लिहिलं की मी फेर करायचो. मग माझा लाड करायचे की बा अक्षर चांगला आहे, लिहून देते पोरग. मग प्रतापसिंगाला म्हणत की मी तुझ्याकडे मी याला कर्नाटकात घेऊन जातो. अच्छा, मग मला कर्नाटकात घेऊन गेले. वामनदादा तुम्हाला कर्नाटकमध्ये सुरुवातीला. हा, तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होता? तरी मी 22-23 वर्षाचा असेल. अच्छा, म्हणजे तरुणच होता. म्हणजे 93 पर्यंत राहिलो मी तिथं. ते किल्लारी भूकंप झाला ना, हो. मग ते मानसिक पुनर्वसन तो कार्यक्रम आम्हीच केला तिकडे, अच्छा, वामनकरड ग्रुप. तर मग नंतर गावी आलो. ते संस्थाच बंद पडली. मग नंतर मग सगळे आपापल्या घरी जे कलाकार होते सगळे त्याच्या ठिकाणं पकडून. अच्छा. हा, मग बरेच आम्ही 8-10 कलाकार होतो त्यात वामन कर्डकांसोबत. आणि तसं प्रतापसिंगाचं मग येणं जाणं चालूच होतं तिकडे. हा, मग हे गाण्याचं वेळ, त्या नोकरीतही लक्ष लागे ना, काही नाही, आपलं कार्यक्रम करणे त्यातच आवड निर्माण झाली. मग असा चालला हा प्रवाह. तुमचं नेमकं शिक्षण कुठे झालं? मी खामगावमध्ये शिकलो. अच्छा, आणि 12वीला झुंझुनवाला कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं होतं प्रतापसिंगांनी माझं, घाटकोपरला. बरं. हा, मग ती 12वी तिथं केली. नंतर काही शिक्षणाकडे ध्यान नाही. मला त्यांनी म्युझिक, पिक्चरचं म्युझिक आहे ना ते नदीम श्रवण, त्या म्युझिशियन मध्ये मला लावून दिलं कामाला. ते वामन कर्नाटक आले, मला कर्नाटकला घेऊन गेले. ते दिलं सोडून. अच्छा, म्हणजे तेही सुटलं. हा. आणि प्रतापसिंह दादा बोदडेंचं आणि तुमचं कसं नातं आहे? म्हणजे त्यांना माझे आत्याच दिलेले आहे. मग त्यांचं आमच्या गावी येणं जाणं. मग त्यात मी एप्रिल मे सुट्ट्या शाळेच्या असल्या की त्याचा कोरस करायला जावं. मग मी त्यांचा कोरसकारच झालो. अच्छा, हा, त्यांच्यासोबत कुठेही कार्यक्रम असला की मग मी आहे. समजा नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, MP, UP कुठेही असो, मग ते मला घ्यायला यायचे, फोन करायचे, मी निघून जायचो कार्यक्रमाला मग त्यांच्यासोबत. त्यातूनच शिकलो काहीतरी गाणं तुम्ही. परत तुम्ही त्यांच्यासोबत असताना सर्वात पहिल्यांदा कोणतं गाणं सादर केलं? मी त्यांचं पहिलं गाणं, त्या गाण्यानं गायक झालो. कोणत्या गाण्यात? थांबा हो थांबा गाडीवान दादा, बाळ एकटा मी, भिवा माझे नाव राहिले फार दूर माझे गाव, गाडीत घ्या हो मला भिवाला, गाडीत घ्या हो मला. ते लहानपणी असताना मॅट्रिकला होतं त्यावेळेस. शाळेचं नसतं काही फंक्शन वगैरे, त्यात हेच गाणं तेवढं पाठ होतं. तेवढं पाठ झालं. आणि मग नेमका हे पुढं कसं गेलं, तुमचं गाणं पुढं कसं गेलं त्यांच्यासोबत? मी त्यांचं कोरस करता करता शिकलो. मला मुकाबल्याचे कार्यक्रम ते देत की माझं रिकाम पण नाही, माझी तारीख झाली नाही, मग माझा गायक आहे, मला गॅरंटी हा कार्यक्रम करू शकतो. त्याच्यासोबत जे मुकाबले करणाऱ्या लेडीज, त्यांच्यासोबत माझे मुकाबले, वैशाली शिंदे असो, चंद्रकला गायकवाड, ती दत्ता शिंदेची पत्नी शालिनी शिंदे, रंजना शिंदेची मुलगी, तिच्यासोबत मला मुकाबलाचा कार्यक्रम दिला. आणि आमची निशाबाईच्या ग्रुपमध्ये मी होतोच. मग इथून ते चालना मिळत गेली. लहान असताना वामनदादांची अनेक गाणी तुम्ही लिहिली, त्यापैकी तुम्हाला आवडलेलं गाणं कोणतं? मला त्यांचं शब्द आवडतो. दुसऱ्या कवीचं नाही आवडत एवढं काही.
ते माझी बिमारी मला माहित काय. हा. ते वामन खडक प्रताप सिंगाशिवाय मला गाणं कोणाचं असं बरं नाही वाटत. ते वाचले बी तरी अर्धे शब्द यांचेच असतात, आशय यांचाच असतो. मग त्याच्यापेक्षा हेच बरं आहे आपलं. जे मूळ आहे हा तेच. हा तेच बरं आहे. म्हणून ते दुसरं काही आवडत नाही. स्टेजवर दुसऱ्या कवीचं गाणंच नाही गायला आवश्यक. आतापर्यंत नाही नाही कोणाचंच गाणं नाही. वामनदादा आणि बस प्रताप बस. सिंग. हा. सुरुवात त्याच्याच गाण्यानं आणि एंड त्याच्याच गाण्यानं होणार. आणखीन एखादं गाणं आहे का? वामन खडकाचं. वामन कर्डकांचं. ये तन है मेरा वतन के लिए और मन है नीले रतन के लिए. ये तन है मेरा वतन के लिए और मन है नीले रतन के लिए. जिंदगी दान देते हुए दे दूं उजड़े चमन के लिए. दे दूं उजड़े चमन के लिए. मुझे कोई इंसान से नफरत नहीं, दावा मेरा अमीरी से है. मुझे कोई इंसान से नफरत नहीं, दावा मेरा अमीरी से है. अरे मैं वो सम्राट क्यों ना बनूं अमीरी के पतन के लिए. और जिनको जीने ना दे जिंदगी और मौत आने ना दे जिंदगी. जिनको जीने ना दे जिंदगी और मौत आने ना दे जिंदगी. क्यों ना जीने का रास्ता बनूं ऐसे हैरान जन के लिए. जो भी जीते हैं धन के लिए, अरे ना बनूं कुछ भी उनके लिए. घर बनूं तो ये कपड़ा बनूं सिर्फ 2 गज कफन के लिए. घर बनूं तो ये कपड़ा बनूं सिर्फ 2 गज कफन के लिए. रोकना छोड़वा मन से, अरे मैं तो निकला हूं रण के लिए. रोकना छोड़वा मन से, मैं तो निकला हूं रण के लिए. अरे तू तो फनकार भी ना बना, तू तो फनकार भी ना बना कोई अच्छे से फन के लिए. तन है मेरा ये वतन के लिए और मन है नीले रतन के लिए. वामनदादांनी अशी सुद्धा गाणी गायली, म्हणजे ही गाणी नाही, हे कोणच गायलं नाही. हे माझ्या डोक्यात आहे. हे तुमच्या डोक्यात. हा. म्हणजे असा किती खजिना वामनदादांचा तुमच्याकडे आहे? आमच्या 2-3 पिढ्याला पुरते. तेवढा आहे. 2-3 पिढ्यांना पुरते, एवढा पुरते. खजिना आहे. वामन खडक प्रताप सिंग 3-4 पिढ्यांना पुरते. ते संपणार नाही. ते न आटणारी नदी आहे. ते गाणं आम्ही आतापर्यंत कुठंच ऐकलं नाही वामनदादा. ते आता काही काही झाले. वामन खडक नुसतं पाहिला की म्हणता आमचा गुरु आहे, आम्हीच वागवला, आमच्या घरी राहिला, असं काहीतरी म्हणजे तिऱ्या मारतात. वामन खडकासोबत 2 दिवस काढणे म्हणजे तारेवरची कसरत राहावं. साधी गोष्ट आहे काय. एखादा अनुभव वामन कर्डक. अनुभव म्हणजे तितका रागीट जगात कोणीच नाही आणि त्याच्या इतका प्रेमळही कोणी नाही. त्याच्यासोबत राहणे म्हणजे तारेवरची कसरत होती. हे त्यांचा रूम आहे, लिहित बसले. मुख्यमंत्री आला तरी ते किती ठोकलं तर उघडणार नाही. मध्ये कोणी गेला की मग त्याचं बरंच बरं आहे. हा. तर ते त्यांच्यासोबत इतके वर्ष काढणं म्हणजे साधी गोष्ट नाही. मग मी काय करायचो, दादा हातपाय दुखतात का, उघडे व्हावं, मी तुम्ही मालिश करून देतो. मग माझा लाड करायची, मला काय सर रागा बिगान काय नाही. मग माझी वेटिंग करत किंवा कधी येते, मग काही नाश्त्याला आणून द्या, काही त्याची सेवा करा, जे लागलं ते आणून द्यायचं आपलं. मग त्यांना त्रास होणार नाही असं.
एखादा असा प्रसंग तुम्ही त्यांच्यासोबत गेलात, काही विशेष घडलेलं? विशेष म्हणजे प्रतापसिंगाची आई वारली आणि मुक्ताईनगरला गेलो. हम्म. मग उत्तम फुलकर, मी, तो आपला एक गायक होता प्रमोद वानखडे, वारला तो. उत्तम फुलकरही वारले. मग मधात दादा बसले, ते चुस्ती पैजामा नेहरू शर्ट, पॅन्टीत संडास झाली अच्छा. खुर्चीवर बसल्या बसल्या. मला म्हणतात, यार विजू बहुत गडबड हो गया. काय झालं सांगा. आणि मी संडास. इतनी क्या बड़ी बात है, तू प्रताप सिंह के बंगले के पीछे जा, मैं बकेट में पाणी लेके आता हूं. ते हिंदीच बोलत ना. गेलो मग ते कपडे काढून फेकून द्यायला लावले. मग सुटकीची चाबी दिली माझ्याकडे, म्हणजे ते सुटकी ड्रेस काढून की म्हटलं फेकून द्या आता. तिथं त्या घराच्या मागे ते म्हाताऱ्याला धुवून धावून क्लीन केला. रडले मग माझ्याकडे पाहून थोडं. भाऊ झाले. हा, नाही भाऊक झाले किंवा कोणीतरी आपल्याला म्हणजे एवढी व्यवस्था करते आपली, म्हणजे संडास पण धुतली मी त्यांची. असं आले डोळ्यात. म्हटलं काय नाही राहतं, बंद करा ते. कपडे नेले, नवे घातले, आणलं. बोधडे मामून वामन करडक पुढे गेला, हा पाण्याच्या बाटल्या घेऊन चालला 2-2. हे काय भानगड अशी. आता त्या कार्यक्रमात त्यांना कधी सुचलं नाही विचारायला. मग म्हणले, म्हणत विजू काय होतं रे ते, वामन करडक पुढे गेला आणि तू मागून ते बाटल्या घेऊन गेला. म्हटलं पॅन्टवर संडास झाली. मग ते धुवून काढून कपडे फेकून दिले तिकडे. तर तेवढा एक एक संधी सापडली त्यांची सेवा करण्याची. आम्ही स्वतःला म्हणजे बरं वाटते, करमल्यासारखं. की त्यांचं गाणं आपल्याला जगवते, तर आपण त्यांची थोडीफार सेवा केली. घरातला 2 रुपयाचा चम्मच गिलास वाटी असेल त्याच्याच गाण्याचं आहे, आपलं काही नाही त्यात. फक्त आपण ते हा ते त्याचंच आहे, प्रताप सिंगाचं वामन करडकचंच आहे. आपण फक्त सादरीकरण केलं, भांडवल त्यांचंच आहे, आपलं काही नाही त्यात. आपण नाम मात्र आहोत, सगळी पुंजी त्यांची. बस त्यांचंच आहे सगळं. आम्ही नाम मात्र आहे फक्त. एखादं असं गाणं जे आतापर्यंत आलंच नाही वामन दादांचं? बरेचसे गीत आहेत तसे अप्रकाशित, बरेच आहेत. तुम्हाला वाटतं की ते यायला पाहिजे? हो. शिकारे शिकारे संघटित व्हारे, शिकारे शिकारे संघटित व्हारे, भीमा गौतमाचे धडे देत जा रे, शिकारे शिकारे. जागतील सारे जगातील संग, टाळण्या उद्याचा युद्धाचा प्रसंग, टाळतील फाटे विकासाच्या वाटे, चालतील काही नवे चालणारे, शिकारे शिकारे. आता अशी गीत आता समाजाला सवय लागली, ते डफड्यावरचेच गाणे ऐकतात. त्यांना ते अर्थपूर्ण गाणं समजत नाही. आम्ही मोठे झालो, बाबासाहेब बिल्डिंग भेटली, गाडी भेटली, तेच गाणे. वामन दादांच्या नंतर असा गायक झालाय का जो अर्थपूर्ण गाणे लिहू शकेल? वामन कर्डकाच्या नंतर कवी म्हटलं तर प्रताप सिंगाशिवाय पर्याय नाही. हो म्हणा की नाही म्हणत, म्हणजे वामन कर्डकच्या नंतर तेवढं प्रभावी लिखाण झालं चळवळीचं प्रताप सिंग सारखं नाही कोणी करू शकत. आणखीन कोणी दुसरं नाही, ते एवढं काही ज्ञात नाही माझ्या. पण ते मला तरी असं वाटतं की प्रताप सिंगाशिवाय त्याला पर्याय नाही. प्रताप सिंग दादांचं एखादं गाणं प्रताप सिंगाचे आवडतं? वामन कर्डकासारखं आहे, सगळीच गाणी चांगली. त्यांच्या गाण्याची सुरुवात पासून सांगतो तुम्हाला. दयाळू मायाळू कैवारी भीम, दयाळू मायाळू कैवारी, दयाळू मायाळू कैवारी भीम, दयाळू मायाळू कैवारी. मघा पूर्वाच्या जशा पावसान पीक खुलाव तासा तासान, तस भीमाच्या जन्म दिवसान आलं आम्हाला नव अवसान. करून गेला उपकारी भीम, दयाळू मायाळू. लगेच आणखी माझ्या भीमाची
ही कमाई सारी माझ्या भीमाची, हीच कमाई जगात ठरली पहिल्या क्रमाची. ओ माझ्या भीमाची, ही कमाई सारी माझ्या भीमाची. वामनदादांचं जे लिखाण आहे त्याचं प्रतिबिंब तुम्हाला प्रतापसिंह बिलकुल लिखाणामध्ये दिसते. तसं तुम्ही स्वतः काही प्रयत्न केला का कधी लिहिण्याचा? हो, मी थोडंफार लिहितो, पण तेवढं नाही जमत त्यांच्या इतकं. पण माझे गाणे चालतात लिहिलं की. तुमचं एखादं आहे? मी एक 95 मध्ये गाणं लिहिलं, बरंच चाललं ते. काय सांगू बाई मावा भीमजवा बोलेवा, सूट बूट कोट घालून लोकामधी, दुखे तवा भामनाच्या पोटामधी. असं लिहिलं होतं, चाललं ते. लिहितं थोडंफार आपलं वामन करत नाही, प्रतापसिंग नाही, तर ते उणीव काही भरून निघत नाही, पण मग वेळेपुरतं टाइमपास म्हणून लिहितो काहीतरी. आणखीन काही गाणे लिहिले? हा, बरेच आहेत. कशी? आता एक लिहिलं चळवळीचं. चळवळीची धुराभिमान दिली ज्यांच्या शिरी, त्यांनीच हो भीमरायाच्या सुरी खुपसली उरी. भीमापाठी संघटनेचे तुकडे तुकडे केले, भीमरायाचा पक्ष फोडला. अरे हे कसे भीमाचे चेले, भीमासी बेईमानी, तो तुमची जिंदगानी. असं काहीतरी लिहितो आणि ते चालून जाते. आणखी एक लिहिलं असं. भारीपचा निळा तसेने मधी निळा, काँग्रेसकडे निळा ती भाजपा म्हणे निळा. अरे आली कुठून पिढा भीमाचा कापुते गळा, आली कुठून पिढा भीमाचा कापुती गळा. असं लिहितो काहीतरी. आजच्या समाज जीवनामध्ये बाबासाहेबांचं गाणं, वामनदादांचं गाणं, प्रतापसिंग दादांचं गाणं आणि पर्यायाने आंबेडकरी चळवळीतल्या कलावंताचं गाणं हे चळवळीला दिशा देण्याचं काम करतं असं तुम्हाला वाटतं? काही फक्त पैशासाठी गातात, काही पोटतिडकीनं चळवळ जिवंत राहिली पाहिजे म्हणून गातात, आणि काही पैशावाले गायक झाले ते छंद म्हणून ते त्यांचा विरंगुळा म्हणून ते गातात. आता प्रतापसिंगांनी चळवळीबद्दलचं गाणं. तुझी धष्ट पुष्ट सेना भीमा मला दिसेना, तुझी धष्ट पुष्ट सेना भीमा मला दिसेना. आला उन्हाळा नदी आटली रे, दृश्य हे बघूनी छाती फाटली रे. वन वन पुन्हा ती भीती वाटली रे, साहुल गुलामीची मना चाटली रे, साहुल गुलामीची मना चाटली रे. तुझी धष्ट पुष्ट सेना भीमा मला दिसेना, तुझी धष्ट पुष्ट सेना भीमा मला दिसेना. आता असे गाणे चळवळीचे गाणे आहेत. हे गाणे ऐकले त्यात आता आपल्या आंबेडकरी मिशन मध्ये गायकामध्ये असं झालं, एक गाणं म्हटलं की माईक घेते हाती, नाचायला लागते स्टेजवर, आणि माईक खाली घेऊन पब्लिक मध्ये नाचते. तमाशा करणं लावला या लोकांनी याचा. तर हे कुठेतरी बदलवलं पाहिजे. हा, आता मी मिशनचे गाणे गातो ना आपण, ते डान्स वगैरे नाही, मग ते तमाशा करा. ते हातात माईक घेतात, स्टेजवर नाचतात, खाली पब्लिक मध्ये चला माझ्यासोबत नाचा. हा, असं म्हणजे तमाशा मंडळ करणं लावलं त्याचं. म्हणजे जो वारसा आहे वामनदादांचा, प्रतापसिंग दादा बुदडे यांचा, तो पुढे चालवण्यासाठी काय करायला पाहिजे? काय आता किशोर वाघासारखी माणसं आहेत, काय माझ्यासारखे आहेत हतबल झालेले, त्यांनाच तो हाय काहीतरी की करावं काहीतरी आपलं हे. आता काही सगळे तर पैशासाठीच गाणे गायला लागले, त्यांना ते समाजाचं घेणं नाही, ते बाबासाहेबाचं घेणं नाही, पैसे भेटतात म्हणून ते करतात तेवढं काम.
वामनदादांना अपेक्षित असलेला कलावंत नेमका कसा? वामनदादाचा म्हणजे निस्वार्थ जो काम करेल तो त्याचा सोबती. पैशाची डिमांड केली तर दादा दादा रागवायचे म्हणजे चिडायचे अशा लोकांवरती. हो म्हणजे त्यांच्या काळामध्ये सुद्धा असे हो लोक बिलकुल असतीलच, बिलकुल हा जे पैशांसाठी ते तर कार्यक्रम करणारे. विनामूल्य कार्यक्रम करणारा माणूस म्हणजे वामन करतात. हं. हा मग तसं समाज काही त्यांना असं पायदल थोडी ठेवलं. बरोबर. फीज नाही. जगात असं एकच उदाहरण आहे की त्याच्या कार्यक्रमाची फीज नाही. हा मग आता मध्यंतरी म्हणजे उतार वयात अरे वो तो इतना पैसा लेता है यार, गाने तो अपने गाते हैं ना, फिर अपन डिमांड करेंगे. मग लोकच म्हणत की दादा तुम्हाला सांगा किती पैसे लागतात. अरे बाबा जेवढे असतील तेवढे दे, चाल येतो. हा मग बंद पाकिटात देत तेवढ्याच समाधान. म्हणजे दादांची बरोबरी कोण नाही करू शकत. त्यांना म्हणजे पूर्ण जीवन समाज आणि मी यात काहीतरी घडलं पाहिजे. कार्यक्रम करून विहाराले पैसे दिले, कार्यक्रम करून पैसे आले, काही कोणी भलतेची बिमार आहे त्याला पैसे दिले, शिकणाऱ्या पोरायला दिले. समाजसेवा. हा ते घरादाराचं काही घेणदेण नाही. ते दादासाहेब रुपतीने ते राखेल एजन्सी दिली होती, ते म्हातारी त्याच्या अर्ज घे आणि यांचं हे कार्यक्रम करणे भटकंती काही जमा झालं, कोणा विहाराला दे, कोणा पुतळ्याला दे, काही त्याचे जवळचे काही कलाकार असले त्यांना देणे, चले आगे. असा कार्यक्रम होता वामन कर्णकांचा. म्हणजे स्वार्थच नव्हतं. नाही, अशा कलावंतांवरती काही गाणं लिहिलंय का वामनदादांनी? हम्म? यांना चपराक बसेल असं काही गाणं लिहिलंय का? हो आता बरेच गीत आहेत तसे. एक तर लय प्रसिद्ध गीत आहे त्यांचं, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तत्वाची जाण असती, बिनडोक लोक नसते. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. असे बरेच गाणे आहेत. आणि प्रताप सिंगाचं पण चळवळीवर एक गीत आहे, ही चळवळ भीमाची रडवू नका, चळवळ भीमाची रडवू नका, अरे भावासीच भाऊ लढवू नका. तुमच्या मुखावर थुकतील उद्या, तुमच्या मुखावर थुकतील उद्या, इतिहास ऐसा घडवू नका. पिकलेले आंबे चाखण्याआधी, पिकलेले आंबे चाखण्याआधी, अरे आढीत आंबे सडवू नका. हे प्रताप सिंगचे गीत बोल के, हे प्रताप सिंगचे गीत बोल के, कढई मधीरे कढवू नका. चळवळीबद्दलचे असे गीत आहेत. आताच्या कवी गायकाला चळवळचं काही घेणं नाही. ते कोण्याही पार्टीचा असो, ते गाणे म्हणायचा पैसा भेटला चालला पोऐकतो. हा तो फक्त वाट पाहिजे पैसे कुठून भेटतात. त्याला त्या आंबेडकर मिशनचं घेणं नाही, त्या बाबासाहेबांचं घेणं नाही, त्या बुद्धवाड्याचं घेणं नाही. ते पैशासाठी काही करायला लागले आता. हा विषय आहे. वामनदादांचा वारसा नाही, ते चालवणारी फार प्रामाणिक लोक लागतात त्याला. हा काही बोटावर मोजल्यासारखे महाराष्ट्रात आम्ही स्वार्थ करत नाही, कधी आम्ही फीचं डिमांडच करत नाही. चला मंडळाचा खर्च जाऊन किती वाजते तेवढे द्यायचं निघायचं पुढे, या उद्देशाने आम्ही कार्यक्रम करतो. नाही तर आम्ही गाड्या घोड्या बिल्डिंगा केल्या असतात. अशा स्वभावामुळे काही अडचणी येतात? हा येतात, पण ते सॉल्व्ह होऊन जातात, त्याचं काही अडचण नाही. म्हणजे जरासं काय आर्थिक नियोजन कमी पडते आपल्या
अशा वागण्यामुळे. मग आता तर बा आपल्या मागचा गायक गाडीत फिरून राहिला, आपण पाय याचं काही खंत नाही म्हणत. उलट त्याच्यापेक्षा आपण चांगलं काम करतो याचा आनंद आहे. म्हणजे वामन दादांचं जे गाणं आहे ते हा प्रेरणा ते देणारं गाणं ते आपण करून राहिलो. गाणं गातोय. हा त्यात एक समाधान आहे. उत्साह वाढतो, आणखी नवीन ऊर्जा निर्माण होते शरीरात, एक ऊर्जा स्रोत निर्माण होते की चलो भाई आपण इनसे अच्छा काम कर रहे. म्हणजे जे प्रामाणिक काम आहे हा त्याचा वेगळाच आनंद. ते आता मरेपर्यंत करूच. आता वारसा घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही. हा महत्वाचा शब्द आहे. हा. वारसा घेतला तो सोडता सोडता येत नाही, ते मरेपर्यंत असंच राहील. आता वागसर किती काय म्हणू की तुमच्या मागचे गायक आले, ते गाड्या घोड्यान फिरतात, तुम्ही सायकल नाही तुमच्याजवळ, नसू द्या, पण मी त्याच्यापेक्षा जरासा मोठाच आहे असं मला वाटते कदाचित. वा. हा चला, आपण जन्माला आलो आंबेडकरी मिशनच्या गाण्या गाण्यासाठी, तर माझी भीमवाडी मला काही उपाशी ठेवत नाही. हा मीच लिहिले एक गाणं आहे. ऐका. अरे कुणावी गाडी कुणावी माडी, चटणी भाकरीची मला मिळे नीत गोडी, जीव लावी मला ही माझी भीमवाडी, जीव लावी मला माझी भीमवाडी. कोणाही बौद्ध वाड्यात गेलो, निळा झेंडा पुतळा दिसला, गेलो मला या लोक बसा, काही कार्यक्रम ठेवू, काही अडचण नाही, काय भाड्याला पैसे नाही, प्रश्न सॉल्व होते का मिनिटात. हा समाज देणारा हा बिलकुल नाही, मी समाजाची गद्दारी मरेपर्यंत होत नाही. ते मी मी जगेल तर या समाजासाठी, मरेल तर समाजासाठी, असा विषय आहे. याविषयीच आपण समाजाला दान, अशा पद्धतीनं जगणे चालू आहे. वामनदादांचा वारसा पुढे नेत असताना वामनदादांचं जे काही साहित्य आहे, आता त्याच्यातला भरपूर सारा साठा तुमच्याकडे आहे. हा साठा पुढे नेताना नेमक्या काय अडचणी आहेत? नाही, अडचणी म्हणजे जे धंदेवाईक कलाकार आहेत त्यांना ते देत नाही मी. बरोबर आहे. किशोर वाघासारखी माणसं घ्या सर, आपण ते संग्रही आहे त्यांना, ते धंदेवाईक कलाकारांना देत नाही. ते आले मी तर म्हणतो मला काही आठवत नाही. तर सगळं काही डोक्यातच जातं. पण ते मग त्यांना सांगतो मला काही आठवण नाही राहिला आता, हा. असा विषय आहे. काही लिखित स्वरूपात साहित्य आहे का तुमच्याकडे? आहे, कर्नाटकाचं आहे, ते हिंदी साहित्य आहे सगळं. एखादं वामनदादांचं आणखीन एखादं हिंदी गाणं? बेकारी से भूख मरी से देश को लड़ना पड़ेगा, लड़ना पड़ेगा, लड़ना पड़ेगा. बेकारी से भूख मरी से देश को लड़ना पड़ेगा, लड़ना पड़ेगा, लड़ना पड़ेगा. और बेकारी का भूख मरी का फैसला करना पड़ेगा. म्हणजे आजच्या काळाला सुद्धा सुसंगत गाणं. खेत के हो मिल के मजदूरों को, मजदूरों को, मजदूरों को, अरे जान गवा के बेकफन शमशान में सोना पड़ेगा. बेकारी का भूख मरी का फैसला करना पडेगा. म्हणजे भारतीय आर्थिक धोरणावर गीत आहेत वामन कर्तकांचे. विषय कोणता सुटला नाही, वामनदादांकडून कोणताच विषय सुटलाच नाही. दगड नाही सुटला तर कवितेत. नदी नाले पान ओढा फूल कडी काटा, हा सगळंच काही आहे. निष्पर्ण झाड त्यालाही नाही सोडलं. कर्नाटक मध्ये नेमकं कशाच? ते आम्ही व्हिलेज मेडिकल सर्व्हिस म्हणजे आरोग्य सेवा कॅम्प होता. नाही, मग ते आम्ही ते जाहिरात करायचे, प्रसारण, पोलिओचा डोस द्या, मुलं बाळ अपंग होतात, मग ते त्यांना पोलिओ वेळेवर द्या. मग ते आमचं असं पथनाट्य करायचो आम्ही. मग एकानं काही लेडीज व्हायचं, ती लेकरू काकीत घ्यायचं मुद्दा, मग माझ्या लेकराचे हातपायच काम नाही करून राहिले, काय झाले याला काय माहित. मग एकानं दुसरी आई त्याला सांगायचं की बाबा तू याला पोलिओचा डोस नाही दिला, याच्यामुळे असं झालंय, तर तुमचे लेकर असतील त्यांना ते डोस द्या. काही बिमाऱ्या आहेत ते तर त्यांच्यावर औषध आहे, सरकारी रुग्णालयामध्ये जा, तुमचा उपचार करून घ्या. हेच ड्युटी आम्हाला, दुसरं काय नाही.
आणि ते संस्था जे गावात आहे त्या गावाला जाणे, तेवढं प्रसार करणे. एखादा भावनिक प्रसंग वामनदादा सोबतचा? आता वामनदादा सोबत काय बँगलोर, पुन्हा मोठमोठ्या जे जीवनात आपल्याला पाहायला भेटलं नसतील रंगमंच, त्या रंगमंचावर त्यांनी आम्हाला जायला नेलं. मिळालं. हा. आणि मग हे वामन कर्डकाचं कव्वाली तुम्हाला ऐकलं ते गायचो मी. त्यांनाही बरं वाटायचं की बाबा इतने ऊंचे सूर में गाता है. हा. मग ते मला आवर्जून तेच बोलून जात ना. मग मला काही अडचण आली मग शेअर गिर लिहून देत, हे बोल त्याच्यावर. मग तसं बोलून जायचं आपण. असा विषय. प्रतापसिंग दादांचं तुम्हाला आवडलेले गाणं? मला त्यांचे सगळेच गीतं आवडतात सर. एक आणि एक वाक्य आवडते. सर्वात जास्त आवडले? आता सगळेच आवडतात म्हटल्यावर प्रश्नच नाही. ते त्यांचं एकही गीत असं टाकावं नाही की बा हे चालत नाही, पब्लिक ऐकत नाही. त्यांनी असं रफही लिहिलं तरी ते चालते. तेवढी पॉवर आहे, शब्दाचं वजन लय भारी आहे. मग कार्यक्रमात शेवटी शेवटी त्यांची रमाई गात असतो मी. ऐकू. जरी रमाला आता मृत्यू आला, जरी रमाला आता मृत्यू आला, मिळो माझे जीवन माझ्या साहेबाला. दिनांसाठी त्यांनी जोमाने लढावे, साहेबांचे जीवन कमी ना पडावे. भरतीच यावी ज्ञानसागराला, मिळो माझे जीवन माझ्या साहेबाला. अस्तींची माझ्या हिरवळ बनावी, तिजवरून स्वारी साहेबांची जावी. चटकान लागो कधी पाऊलाला, मिळो माझे जीवन माझ्या साहेबाला. प्रतापसिंग वाणी इथे कोटी कोटी, घोळतील गाणी असे ओठी ओठी. मिळाले हे काळीज थोर काळ झाला, मिळो माझे जीवन माझ्या साहेबाला, माझ्या साहेबाला. म्हणजे त्यांचा एक एक शब्द वेचून घ्यावा इतकी ताकद त्या गाण्यांमध्ये, तेवढी पॉवर आहे, तेवढी पॉवर आहे. शब्दाची पॉवर समाजापर्यंत पोहोचते. हो, आता बाबा माझ्यासारखे पोहोचवतात. म्हणजे ज्या प्रमाणात पोहोचायला पाहिजे आणि त्या पोहोचल्यानंतर त्यातून जे परिवर्तन व्हायला पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारांचं परिवर्तन व्हायला पाहिजे, हे होताना दिसत नाही. दिसत नाही ना, म्हणूनच ते दुखापत आहे ना. खंत म्हणजे यायचे गाणे वेगळेच आहे. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, लाईन मारते माझ्यावर, हिला फिरवीन माझ्या गाडीवर. हे असे गाणे काय करणार तुम्ही, आणि लोकांना ते आवडते. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. चळवळीचे गाणे का, त्यात काही संस्कार होतील, शिकणारी पोरं आहेत, ते त्यांच्यावर काही परिणाम झाला पाहिजे, ते शिकले पाहिजे, अधिकारी बनले पाहिजे, असं काहीतरी पाहिजे गाणं. ग्रामीण भागांमध्ये जेव्हा वामनदादा जायचे तेव्हा तिथलं वातावरण कसं असायचं आणि नेमकं काय परिवर्तन म्हणजे दादाचं असं होतं बा, म्हणजे आता खेड्या भागात गेलो मग ते तुमचा काही डीजेचा साऊंड भेटणार नाही. मग एकच भोंगा, एकच माईक, फक्त त्या गायकालाच माईक, कोण्या वाद्याला माईक नाही. एक भोंगाने एकच माईक, त्याच्यावरच कार्यक्रम करायचा. म्हणजे कार्यकर्त्यांना अडचण नाही की हेच पाहिजे, तेच पाहिजे, असंच पाहिजे. जे असेल त्यात भागून घ्यायचं ना, आपलं पुढे निघायचं, असा विषय होता. जे व्यवस्था झाली त्यात आपलं सादरीकरण करायचं. आणि ते कधी कधी माईकही नसला तर मग त्याचे आवाजही माझ्या आवाजापेक्षा मोठे होते. म्हणजे 100-200 लोकांना सहज ऐकू जात होते. म्हणजे हार्मोनियमवर गायलं तरी ऐकू जाते लोकांना, असा आवाज होता.
आणि त्याच्यामध्ये त्या अभिनयातूनच ते लोकांना गाण्याचा त्याचा अर्थ समजून जाईल चेहऱ्याच्या भावावरून. तेवढं ऍक्टरच माणूस वामन कर्डक म्हणजे. हा. वामन दादांसोबत म्हणजे कार्यक्रमामध्ये असताना एखादा किस्सा घडलेला आहे का? हो, कार्यक्रमात समजा आपण एखादी ओळ जर चुकलो शब्द हा. कोरस करताना, तर लगेच असं स्टॉप पुन्हा तेच लाईन बोलतील, मग असं म्हणा, असं अर्थ होता त्याचा. अच्छा. समजा आपलं चुकलं कोरस मध्ये काहीतरी, तर मग असं मांडीला चिमटा घ्यायचा आणि पुन्हा तेच वाक्य रिपीट करायचं, मग आपण ते कोरस करायचं. म्हणजे त्यामध्ये लगेच 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 दुरुस्ती, सावधान करत ना की चुकले तुम्ही. जसं कलावंतांना हो, हो, देखील ते बिलकुल. सावधान करत, वादका- समाजाला असं सावधान हा, करत, वादकाला बी सावधान करत. वादकाचाही ताल चुकला की मग त्याला चिमटा घेऊन हे असं असं वाजव नाही, ताल दादरा आहे, हा केरू आहे, असं सांगायचं त्याला. अच्छा. म्हणजे आपलं गाणं सुरळीत. आणखीन एखादं वामन दादांचं गाणं आहे का? बरं. थोडी कभिन्न काळी ही रात होत आहे, थोडी कभिन्न काळी ही रात होत आहे, ही रात होत आहे, इतर पराभवाची सुरुवात होत आहे, काळीज कापणारी ती दूर दूर आहे, ती दूर दूर आहे, थोडाच हा तुझ्यावर आघात होत आहे, मरणात राहणाऱ्या माझ्या गरीब देशा, माझ्या गरीब देशा, आता तुझे रूपांतर सरणात होत आहे, इकडे तशीच तिकडे ही जात जात आहे, ही जात जात आहे, अरे वामन उभ्या जगाचा आघात होत आहे. वामन दादांच्या शब्दांची ताकद तुमच्या गाण्यातून जे दिसते, तर ती अर्थता दिसते आम्हाला खऱ्या अर्थाने. नाही तर शब्द उच्चार क्लिअर झाला पाहिजे ना. बिलकुल. त्या पद्धतीचं गाणं. आणि शब्द ते कोण्या वजनात टाकायचं हे ते स्पष्ट झालं पाहिजे. बरोबर. हे रस्व आहे की दीर्घ आहे, इलांटी उकार हे त्याचा उच्चार वेगळा होता ना, ते असं आपल्या गाण्यातून स्पष्ट झालं पाहिजे ते. यावरती सुद्धा दादा टोकायचे. हा बिलकुल. यावरती म्हणजे ते उच्चार बरोबर आलाच पाहिजे. उच्चार नाही आला की मग त्याचं रिमांडच आहे समजा. चल बोल और 10 बार बोल दिया हो गया, फिर तेरे ध्यान में आएगा क्या है, चल 10 बार बोले लाइन. हिंदी हिंदीतच होतं सगळं. 10 बार बोलो फिर बराबर याद हो जाता. ते दुरुस्त करत माणसाला लगेच. ते म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच होतं शब्दाचं. कधी वही पाहिलं नाही, काही नाही, लिहून ठेवायचं आणि ते पाठच अशी त्यांच्या सगळं सगळं. कबीराचे दोहे खूप पाठायच्या, अभंग चोखामेळ्याचे, एकनाथाचे, ज्ञानेश्वरी पाठपुरी, गीता बायबल सगळंच पाठ, कुराण सहित होतं, सगळाच अभ्यास. मुसलमानात गेले तर तसंच गझल गायची, कव्वाली गायची. म्हणजे गाण्यामध्ये देखील दादाने सर्व प्रकार, सर्व हिंदी, उर्दू, मराठी, लोकगीत, भावगीत, सगळेच गीत. उर्दू मध्ये, हा हिंदी उर्दू मध्ये बरंच आहे लिखाण.
उर्दू मध्ये आहे का? आहेत ना, बरंच लिखाण आहे. हिंदी आहे, उर्दू आहे, मराठी आहे. मग अशी ते कव्वाली गाणे ऐकवले तुम्हाला, हम्म. अशा प्रकारचे बरेच गीत आहेत. आता आम्ही पण हिंदी की रेकॉर्डिंग केली 2. अच्छा. हम्म. ते आहे का? हम्म. दबे ना रहना रे, दबे ना रहना, दबे ना रहना, अम्बेडकर का मानो ये कहना, दबे ना रहना रे, दबे ना रहना. आणखी दुसरं कोणतं केलं आपण? हम्म. वादळाचा वार हो, तू पावसाची धार हो, अरे फोड बांध बांधाच्या पार हो, वा. राहू नको आज तरी थंड तू, आज तरी हो भीमाचे बंड तू, तोफेचा मार हो, हो नरांगार हो, आज तरी मुक्तीचे दार हो, वादळाचा वार हो, तू पावसाची धार हो, फोड बांध बांधाच्या पार हो. हे गाणं का काढलं माहित आहे काय? लोकांनी वामन कर्डचा वादळ वाराच ऐकला होता. अच्छा. मी वादळ वारा, हा? तेच ऐकलं होतं, पण हाय वादळ वारा ऐकवा म्हटलं. वा. मग ते काढलं शोधून आम्ही. हा. गुलामी का जीना तेरा छोड़ छोड़ छोड़, गुलामी का जीना तेरा छोड़ छोड़ छोड़, अरे भीम से प्यारे नाता अभी जोड़ जोड़ जोड़. हे सरांनी टेकने दिली म्हणून ते रेकॉर्डिंग झाला आता. वा. हा. सर पण करतात काहीतरी, आहे धावपळ त्यांची. त्यांच्या इच्छेप्रमाणे करू, आता पुढे काय होते काय नाही. तुमची इच्छा महत्वाची. वामनदादांच्या जयंतीनिमित्त विजयदादा आपल्या सोबत होते आणि वामनदादांची बरीचशी गाणी त्यांनी आपल्याला ऐकवली, जी गाणी आपण आतापर्यंत कुठेही ऐकली नव्हती. ही गाणी वामनदादांचा विचार जो आंबेडकरी समाजाला, एकूणच आंबेडकरी समाजाच्या पलीकडे जाऊन या देशाला तारणारा आहे, तो विचार वामनदादांचा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून लीडर्स हे चॅनल आपल्यासाठी काम करत आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि वामनदादांच्या जयंतीच्या तुम्हाला दादांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही आम्हाला असाच वेळ देत राहा आणि वामनदादांचा जो काही अनमोल खजिना आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू. करू.